नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। निवडणुका जिंकल्या पण देश आनंदी नाही, संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका। धर्मांध शक्तीविरुद्ध सामाजिक ऐक्य महत्त्वाचं, खासदार शरद पवारांचं वक्तव्य। मुंबई बँकमधील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना पोलिसांची नोटीस। तर मशिदींवरील भोंगे काढावेच लागतील, अन्यथा राज ठाकरेंचा इशारा। देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या, सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विधेयक। ऐन गुढीपाडव्याच्या रात्री विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उल्का वर्षाव। पोलीस विभागाला मिळालेल्या नवीन वाहनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत, बाळासाहेब पाटलांचं वक्तव्य। महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक हे पूर्ववत करण्याचे आव्हान। महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टात मागितली दाद, ईडीच्या कारवाईला दिले आव्हान। रिझर्वेशन असूनही ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, रेल्वेला भरावा लागणार 1 लाखांचा दंड। तर 5 एप्रिल पासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा। फलटण परिसरातील नागरिकांच्या पाणी टंचाईच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन। सातारा जिल्ह्याचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड। मिरवणुकी मार्गावरील लाईट आणि रस्ते हे दुरुस्त करा, मध्यवर्ती मंडळाची आयुक्तांकडे मागणी। बारामतीची गेल्या 2 वर्ष बंद असलेली रेल्वे सेवा ही पूर्ववत चालू होणार। जिव्हाळा अनाथ परिवार जायकवाडी येथे शहर स्वच्छता संघाच्या वतीने चालू असलेल्या बांधकामास 10 खिडक्या देऊन सहकार्य केलंय। डॉक्टर दिगंबर खनसे, विजय ताठे, डॉक्टर अनिल सासने तसेच मनोज वैद्य, गणेश शर्मा, उमेश वाघुले, बद्रीनाथ आढाव, राम पंजवानी, सचिन सोरमारे, उमेश वाघुले, सचिन तांदळे, नाथ लोहिया, नितीन धुंगाडे तसेच सुनील वाघे, तानाजी नजन, अशोक गायकवाड, अमित दाभाडे, विनायक नाईक, गणेश माळवे, गणेश आव्हाड, योगेश परदेशी, डॉक्टर पांडुरंग मोरे, डॉक्टर प्रताप विघ्ने, दिगंबर नलावडे, घनश्याम आहुजा, अमोल नलावडे, पवन गेंडे तसेच शुभम लाहोरे, आयकॉन पॅराडाईज शाळेचे मुख्याध्यापक रामावत सर, ॲडव्होकेट नवले मदन वैष्णव हे देखील उपस्थित होते। जायकवाडी इथे नवीन जिव्हाळा अनाथ परिवार हे अनाथालय सुरू होत असल्यामुळे तिथे शहर स्वच्छता अभियान संघाने भेट दिली आणि त्यांच्याकडं त्यांना सुरुवातीसाठी कमतरता असलेल्या त्यांच्या बिल्डिंग बांधकामासाठी आवश्यक असलेल्या खिडक्या शहर स्वच्छता अभियान संघातर्फे देण्यात आल्या आणि तिथे भेट देण्यात आली। परंतु तिथे पाहणी केली असता असं लक्षात आलं की नवीन सुरुवात असल्यामुळं खिडक्या, दरवाजे, पत्रे या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे। तर ज्यांना कोणाला समाजकार्याची इच्छा असेल त्यांनी सर्वांनी इथं नवीन अनाथालय सुरू होत आहे त्या ठिकाणी भेट देऊन आपल्यातर्फे जे काही मदत करता येईल ती करावी। आणि इथे भेट दिली असताना आम्हाला एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्यांना एक अनाथ मुलगा पण मिळालेला आहे, म्हणजे त्यांनी त्याची भेट झाली आणि त्याला आणलेलं आहे। त्याचं नाव ओम आहे आणि तो एक मुलगा आता त्यांच्या तिथं आलेला आहे। तर सर्वांनी अनाथ मुलांसाठी जे काही करता येईल हे करावं, समाजकार्यासाठी करावं। धन्यवाद। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झाला आहे। मात्र अशाच प्रकारच्या गावखेड्यापासून ते मेट्रो सिटी पर्यंतच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज वन या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।